श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वरालाही मी वंदन करते. श्री गोंदवलेकर महाराज यांच्या ओवीबद्ध प्रवचनावरती आपली चिंतनमाला चालू आहे. त्यातील हे पुढील पुष्प 10 मे प्रवचन. देह मनाने व्हावे रामार्पण. एक मुलगा असतो. आईने दूध आणायला सांगितले म्हणून गवळ्याकडे जातो. गवळीदादा दूध हवं आहे, तो मुलगा म्हणतो. गवळीदादा म्हणतात, अरे पातेलं आणलं आहेस ना, मग दे माझ्याकडं, त्यात दूध देतो. मुलगा म्हणतो, मी पातेलं आणलं नाही, घेऊन येतो हां. आणि तेथून तो घरी परत आला. एक पातेलं घेतलं आणि गवळीदादांकडे आला. गवळीदादांच्या हातात ते पातेलं दिलं. गवळीदादा बघतात तर पातेलं आतून खराब असतं. ते म्हणतात, अरे स्वच्छ पातेलं आणायचं रे बाळा, या खराब पातेल्यात कसं काय दूध देऊ मी? त्यातून हे पातेलं गळकं पण आहे. चांगलं पातेलं आणलंस तर दूध नेता येईल. तो मुलगा मग घरी आला. चांगलं स्वच्छ पातेलं घेऊन गवळीदादांकडे आला आणि मग त्याला दूध नेता आलं. आपलंही तसंच आहे ना. 84 लक्ष योनीतून फिरल्यानंतर हा नरदेह प्राप्त झाला. ह्या नरदेहातूनच परमेश्वरी दुधाला देहाच्या पातेल्यात भरून घेता येतं ना. मग ते पातेलं गळकं नसावं, म्हणजेच जसा देह प्राप्त झाला आहे तसा तो सांभाळावा. परमेश्वराने धड धाकट देह दिला, तो क्षतिग्रस्त होणार नाही यासाठी आपण त्याचं रक्षण करायला हवं. देहाचं, शरीराचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्यच आहे. गळक्या पातेल्यात दूध ठेवत नाहीत, पण आपल्या शरीराला तर 9 द्वारं आहेत, नाक, डोळे, तोंड वगैरे, आणि त्यातून गळती ही चालूच असते. मग ती गळती आपल्याला थांबवता आली पाहिजे ना. म्हणजेच इंद्रियांवर ताबा मिळवता आला पाहिजे. आपल्या इंद्रियांना सतत खाद्य हवं असतं. अति आहार खरं तर घातक असतो की नाही? शरीराला त्याचा त्रास होतो की नाही? म्हणून आपण युक्ताहारी म्हणजे योग्य तेवढा आहार घेऊन हे शरीर सांभाळावं. आता त्या मुलाने पातेलं दिलं. पातेलं दिल्यावर गवळीदादांनी दूध भरून दिलं. तसंच देहाचं पातेलं परमेश्वराला दिलं, अर्पण केलं, तर त्या पातेल्यात तो दूध रूपाने म्हणजे आत्माराम रूपाने भरून राहतो. म्हणून श्री महाराज म्हणतात, देह मनाने व्हावे रामार्पण. देह ही पातेल्याची बाहेरची बाजू झाली. आतली बाजू स्वच्छ नसेल तर दूध नासून जाईल. तसंच आपल्या देहाच्या आत मन असतं. त्या मनात विचार, विकार, गुण, दुर्गुण वगैरे भरलेले असतात. ते सर्व जे अस्वच्छ आहे ते काढून टाकायचं असतं. बघा, जेव्हा आपण पातेल्याला कलई करून घेतो त्यावेळेला ते निखाऱ्यावर उपडं घालतात. जे मलिन आहे ते त्या धगीने जळून जातं आणि मगच त्याला कलई होते आणि मग ते नवीन दिसू लागतं, स्वच्छ होतं. तसंच आपलं मन ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित करून त्यावर ठेवलं असता आपले दोष आपल्याला कळून येतात व ते ज्ञानाग्नी फुलला की जळून जातात. मन स्वच्छ होतं. अशा स्वच्छ घटात तो परमेश्वर आत्माराम आनंदाने स्थानापन्न होतो. त्यासाठी
देहाबरोबर स्वच्छ निर्मळ मन परमेश्वराला अर्पण करायला हवं. म्हणूनच देह मनाने आपण रामार्पण व्हायला हवं. 10 मेचं हे प्रवचन आपण आधी बघूया. भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना, चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता. देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार, हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती. हृदयी करता भगवंताचे ध्यान, नामाविण उच्चार दुजा न जाण. त्यात व्यवहाराचे जतन, न दुखवावे कोणाचे अंतःकरण. असा नेम ज्याच्या पाशी, राम तेथील रहिवाशी. मी रामाचा, रामा तू माझा, हाच अखंड असावा हव्यास. ऐसे ध्यावे रामाला, की जे जीव प्यार झाले मला. आता याहून दुजे न सांगणे काही, रामाविण जगू नाही. जे जे होणार ते होतच जाते, ते भगवंताच्या इच्छेने घडते. ऐसे आणणे मना, याचे नाव उपासना. अखंड रामसेवा ज्याला लाभली, धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा, याहून लाभ दुजान जीवा. राम ठेवा मनी, तो ध्यात जावा मानस पूजनी. वाचेने भगवंताचे नाव, कायेने भगवंताची सेवा. चित्ती भगवंताचे ध्यान, आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. उपासना असावी बळकट, तेथे नसावी कशाची अट. उपासनेचा असावा जोर, ज्याने होईल मन स्थिर. आपले जीवन ज्याचे हाती, त्याची नेहमी ठेवावी संगती. जे जे काही मी करावे, त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे. मनी न सोडावा धीर, आहे म्हणावा माझा रघुवीर. करावे भगवंताचे चिंतन, होईल स्वतःचे विस्मरण. सर्व आहे रामाधीन, आपण निमित्ताला कारण. रामावर ठेवावे चित्त, जैसे प्रपंची असावे वाटते वित्त. उपासनेचे नर, त्यांनी राहावे खबरदार. आजवर केली भगवंताची उपासना, पुढे त्यात येऊ द्यावा उणेपणा. सर्वांचे ऐकावे, परी उपासनेपासून दूर न व्हावे. राम माझा देता घेता, राम माझ्या भोवता. रामाविण जगी दुजे, न ठेवावे आणिक परते. एक सद्गुरु आज्ञाप्रमाण, हीच रामसेवा जाण. थोर थोर ऋषीमुनी, यती संत साधू यांनी, एकच केले खास. रामा वाचून न राहू दिले जीवास. ठेवावा रामावर पूर्ण विश्वास, न करावे उपास तापास. उपासनेत राहावे आपण, हेच रामाचे सान्निध्य जाण. स्वार्थरहित सेवा, तीच पावे देवाधिदेवा. जे जे होते काही, ते ते राम करतो पाही. हा एकच विश्वास, समाधानाचा मार्ग सत्य खास. जेथे परमात्म्याची सत्ता, तेथे न चाले कोणाचे सर्वथा. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये, समाधान राखीत जावे. बोधवाक्य. चित्ती भगवंताचे ध्यान, आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. आता परत आपण चिंतनाकडे वळूया. भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना. हा देह, हे मन स्वच्छ ठेवण्यासाठी जे काही आपण करतो, ती झाली उपासना. दोष जाळण्यासाठी सहज सोपा उपाय आहे, तो म्हणजे भगवंताचे नामस्मरण. भगवंत परमेश्वर म्हटलं की फक्त सद्गुणच आठवतात. मनुष्य देह हा त्रिगुणांनी, सत्व रज तम गुणांनी भरलेला आहे. परमेश्वरामध्ये सत्वगुण दैवी गुण असूनही तो गुणातीत आहे असं आपण म्हणतो. परमेश्वरी गुण हे सहजपणे प्रकट होतात. तो कधीही म्हणत नाही की हे गुण माझ्यात आहेत,
मी सर्व करतो. हे विश्व खरं तर त्यांनी निर्माण केलं, पण त्यापासून तो वेगळा राहिलेला आहे, निर्गुण निराकार आहे. मग आपलं देहाचं पातेलंही तेवढंच स्वच्छ असायला हवं ना. त्यात विकार असतील तर दूध त्यात भरता येणार नाही. त्यासाठी भगवंताचं नाम घेतलं की विकार दूर निघून जातात, जळून जातात. पातेल्यातील घाण जळून गेली की नाही हे कलही करणारा माणूस बघतो. तसंच जीवातील कचरा जळून गेला की नाही हे पाहणारे आपले सद्गुरू असतात. ते आपल्या मनाला झळाळी देण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सांगतात, म्हणजेच ज्ञान करून देतात. त्या गोष्टी आपण सांभाळल्या की भांड्याची झळाळी वाढतच जाते. हीच उपासना असते. तो आहे, तो करता आहे, तो करतो ते माझ्या हिताचं आहे ह्याचं स्मरण ठेवणं हीच उपासना आहे. तो लक्षात राहावा म्हणून त्या निर्गुण परमेश्वराला संतांनी सगुणात आणलं. श्रीराम, श्रीकृष्ण वगैरे असे नाम दिले. तेच नाम आणि तोच सत्य आहे हे स्मरण म्हणजे उपासना. त्यातूनच ह्या मनात सत्वगुण निर्माण होतात. मन स्थिर, शांत, समाधानी होतं आणि तिथेच परमेश्वराचा वास असतो. मी रामाचा, रामा तू माझा हाच अखंड अखंड असावा हव्यास. दुधाचं पातेलं गच्च भरलं तर नेताना आपण सावधानता बाळगतो. पूर्ण लक्ष त्या दुधावर ठेवतो. ते हेळकांडून सांडून जाऊ नये याची दक्षता घेतो. तसंच ह्या देहाच्या पातेल्यात परमेश्वरी रूपाचं दूध भरल्यावर तेही कोणत्या आघातानं हेळकांडू नये याची दक्षता, काळजी घ्यायला हवी ना. आता पातेल्यात दूध भरल्यावर पातेलं जर म्हणालं की मी तुझ्यासाठी नाही, मी दुसऱ्या गोष्टीसाठी आहे, तर मग दुधाने काय करावं? सांडून जावं का? म्हणजे ते पातेलं दुधासाठीच असायला हवं ना. मग आपल्या मनात, चित्तात, अंतःकरणात श्रीराम भरल्यावर आपणही म्हणायला हवे ना, रामा मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. पातेल्यानं मी दुधासाठी आहे असंच लक्षात ठेवायला हवं ना. कोणत्याही घरात तुम्ही बघा, दुधाचं पातेलं वेगळं असतं. ते स्वयंपाकाला म्हणजे भाजी आमटीला वगैरे वापरत नाहीत, कारण त्यात इतर पदार्थांचे वास राहिले तर दूध नासू शकतं. तसंच आपल्या अंतःकरणात श्रीराम सोडून विषय वासना भरल्या तर परमार्थ प्राप्ती होईल का? मग आपलं मनाचं, चित्ताचं पातेलं परमेश्वरी रूपी दुधासाठी वेगळंच ठेवायला हवं ना, स्वच्छ ठेवायला हवं ना. मग तोच ध्यास परमेश्वर माझ्यात राहावा हेच आपण मनात ठेवावं. राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी. पातेल्यात दूध ठेवल्यानंतर त्यात दुसरे पदार्थ आपण घालत नाही. तसंच मनामध्ये श्रीराम स्थापन केल्यावर त्यात मी, मला, माझं असा कचरा ठेवू नये. हे मी करतो, मीच तेवढा खरा वगैरे विचार आपल्या मनात येऊ देऊ नयेत. त्यांना थारा देऊ नये. ह्या मीपणातून निर्माण झालेलं मला अमुक हवं, अमुक नको हे पण विचार मनात येऊ देऊ नयेत. कारण प्रत्येक गोष्ट तोच देत आहे, तेही आपल्या पूर्वसंचितानुसार. मग आपलं पूर्वकर्म निःशेष होत असल्याने सर्व काही तुझा प्रसाद म्हणून स्वीकारणं म्हणजेच मनात राम ठेवणं होय. हा माझा, तो माझा, हे माझं असा विचार न करता हे विश्व ज्याने निर्माण केलं त्यानेच मला आणि इतर जीवांनाही निर्माण केलं
इतर वस्तूंनाही निर्माण केलं, मग ते सर्व त्याचंच आहे. असं असताना का बरं आपण माझं माझं म्हणतो? असा विचार करून जे त्याचं आहे ते त्यालाच अर्पण करणं म्हणजे राम मनात ठेवणं हे होय. म्हणजेच दुधात इतर काही न कालवता दूध स्वच्छ ठेवणं होय. असा श्रीराम मनात ठेवल्यानंतर त्याची मनाने पूजा करीत राहावी. शुद्ध भावनेची फुलं, ज्ञानाची ज्योत लावून आरती, गोड शब्दांचा नैवेद्य असे अर्पण करणे ही पण मानसपूजाच आहे. प्रत्येकामध्ये श्रीराम, आत्माराम आहेच. त्या भावाने सर्वांशी वागणं ही पण मानसपूजाच आहे. पहाटेच्या निवांत वेळी ध्यानात मनाने पूजेचे सर्व उपचार अर्पण करणं ही मानसपूजा आहेच. पण ती सर्व काळी करण्यासाठी सर्वानुभूती असलेल्या आत्मारामाची पूजा ही पण मानसपूजाच ठरते. करावे भगवंताचे चिंतन, होईल स्वतःचे विस्मरण. अशा रीतीने आत्मारामाची पूजा करता करता स्व म्हणजे मीपणाचं विस्मरण होतं. सर्वस्व श्रीचरणी अर्पण होतं. म्हणूनच श्री महाराज सर्वानुभूती राम पहावा असा उपदेश करतात. एक सद्गुरू आज्ञाप्रमाण हीच रामसेवा जाणं. आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं समजून घेऊन ऐकणं आणि तसंच आचरण करणं म्हणजेच त्यांच्या आज्ञेचं पालन करणं होय. श्री महाराजांनी हे स्वतः आचरून दाखवलेलं आहे. श्री तुकामाई महाराजांनी त्यांना सांगितलं, झाडाची पानं तोड. असं म्हटल्यावर महाराजांनी पानं तोडली. तुकामाई म्हणाले, परत चिकटव. म्हटल्यावर त्यांनी ते पानं चिकटवली. सद्गुरूंनी जसं सांगितलं तसं केल्यानं त्यांची देहबुद्धी सुटत गेली. आपल्या सद्गुरूंनीही काही पाठ करायला सांगितलं तर ते समजून आचरणात आणायला हवे, तेव्हाच ते आज्ञापालन होईल आणि तीच खरी रामसेवा होईल. गोड सदा बोलावे असे सद्गुरू सांगतात, पण देहबुद्धी, अहंकार यांच्या आपण स्वाधीन होतो आणि गोड बोलायचे विसरतो. मग ती रामसेवा कशी बरं होईल? आपला स्वार्थ, अपेक्षा बाजूला ठेवून केलेली सेवा म्हणजेच खरी रामसेवा होय. जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा, म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे. पातेलं कल्हईला दिल्यानंतर कल्हईवाल्याची सत्ता तिथे चालते. निखारे किती फुलवायचे, पातेलं किती तापवायचे, कल्हईसाठी लागणारं जस्त किती वापरायचं हे सर्व तो ठरवतो. तसेच हे विश्व कसं चालवायचे हे त्याचा निर्माता तो परमेश्वर ठरवत असतो. त्याची सत्ता या विश्वावर चालत असते. आपण जर कल्हईवाल्याला म्हटलं की अरे किती तापवतोस पातेलं, कमी तापव, तर आतली घाण जाऊन कल्हई नीट होईल का? तसंच आपल्या आयुष्यात जीवाला किती केव्हा तापवायचं, केव्हा उजळवायचं आणि थंड पाण्यात बुडवायचं हे ठरवणारा परमेश्वर आहे. तो करतो ते आपल्या हिताचं आहे हे ध्यानात आलं की समाधानाची कल्हई कायम टिकते. पातेल्याला कल्हई केल्यावर ती चांगली टिकावी, चरे पडू नयेत ह्याची आपण काळजी घेतो. तशीच समाधानाची कल्हई टिकवण्यासाठी गोड नामस्मरणाचा आधार घेत भगवंताच्या चिंतनात राहून ज्ञानाची कल्हई उजळवीत राहिल्यानं समाधानाचं दूध नासत नाही आणि त्या पूर्णान्नामुळं पूर्णत्वाची
प्राप्ती होते. जानकी जीवन स्मरण जय जय राम. माणगंगातीरी ह्या पुस्तकात प्रवचनाचं सार अभंग रूपात मांडलेलं आहे. ते आपल्यापुढं मांडते. वासनेचा जोर जाण आणि वार, भजा रघुवीर नामातची. पूजावे रामास ठेवोनी ध्यानी, काया वाचा मनी घडो सेवा. सर्व काही होते भगवत इच्छेने, मनी हे ठेवणे उपासना. उपासना जोर मन होई स्थिर, म्हणा रघुवीर आहे माझा. सद्गुरु आज्ञा हीच रामसेवा, रामाविण जीवा राहून द्यावे. चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण, याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.